बघा आपल्या सरकीला पाळी मारायला चालू केली की मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, सरकी लावलेली ती सरकी बघा पडल झाली ती. त्याला पाळी मारायला चालू आहे. पाऊस नाही पण पाळी तर मारून घ्यायला लागेल ना, पाऊस तर काही येणार नाही. बघू शकता कसं आहे, दोन का उन्हाळ्यासारखंच राहणं आहे, ऊन पडलं आहे सगळं. आमचे बैल माझे वडील पाळी मारते आणि मी आणलंय त्यांना पाणी पिण्यासाठी. ते सकाळीच आले होते. धरा पिण्यासाठी. बैल लगेच थकत आहेत का, धापा भरायला लागल्यात बैलाला. उन्हाळ्यासारखंच झालंय. आणि तिकडं शेजारी आमच्या पलीकडं बघा तुम्हाला दिसत असेल, तिकडं खुरपण चालू आहे. पण आमच्या खुरपायला नाही चालू केली. आधी पाळी मारून घ्यायला लागले आणि नंतर खुरपायची. खूप गवत उगलं आहे त्याच्यामध्ये, पण पाऊसच पडणार नाही, त्यामुळं काय खुरपण पण करू वाटणार नाही. लय ताण लागली तुम्हाला, ऊन पडतंय त्यामुळं ना. जेवण कधी करायचं, ह्या खांब्यापर्यंत का? इथपर्यंत आल्याशिवाय जेवण नाही. काय झालं, बैल हे करत होते काय, चलत नव्हते नीट? आमची छोट्याला बैल त्यांना म्हणजे माहीत नाही जास्त, असं पाळ्या बिळ्या मारल्या नसते बाबू त्यांनी आधी. ते नीट चलतच नाही. सरकीचे झाड काढते, एवढी मेहनत सरकी आधीच एवढी तुटते झाली ना सरकीमध्ये. आणि हे परत शेतकऱ्यासाठी एक एक झाड म्हणजे लय मोठं असते. आणि ते उपटून घेते, येड्यावून करते, चलतच नाहीत. झाड उपटेला कसं वाटतं बाबू? आणि इकडे पण बघा तुम्ही, सगळीकडे पाळ्या वगैरे चालू आहे, पण पाऊसच आहे ना. नाही येईल का नाही काय निसर्ग काय कोपला शेतकऱ्यावर. ते तर आहेच, निसर्ग कोपल्यासारखं झालं. कारण आता हे उगून आलंय, लावायला आला पाऊस कसं तरी. आज लेट तर झालं, नंतर पाऊस आला, लावली तर परत पाऊसच आहे ना. नाही आता शेतकऱ्याचं खूप अवघड आहे. पाऊस आला तर बरं आहे सगळ्या गोष्टी, नाहीतर हे आलेलं सगळं जळून जाणार आहे, जागेवर आग. त्यामुळे शेती करणं काय सोपी गोष्ट नाही. खरंच संयम लागतोय सगळे बघायला. कारण आलेलं पीक डोळ्यांनी म्हणजे राख होताना बघणं पण लय मोठं शेतकऱ्याचंच मन लागतंय ते बघण्यासाठी. आता पाऊस नाही तरी पण चालू आहे पाळ्या वगैरे. त्यांना असं आवडतं की पाऊस आला तर नंतर जास्त हे निघावं नाही का बरं, गवत व्हावं नाही. त्यामुळे आपल्या आधीच रेडी होऊन, आणि पावसाचा तर पत्ता नाही, डायरेक्ट ऊन आहे, उन्हाळाच आहे. आता मी जेवण नाही केलं बरं आहे, मी डायरेक्ट दुपारी जेवण. तरी पण इच्छापासून चला चालू करा, जाते मी. काही म्हणा, शेतकऱ्याला ना, शेतकरी खूप आशेवर असते, निसर्गावरच अवलंबून आहे सगळं. आशे खूप मोठी असते, ते संयम त्यांच्याकडे खूप असते. चालू त्यांचं झालं आता, ते 12 वाजेपर्यंत चालू राहील त्यांचं कंटिन्यू. एवढी छान सरकी आलेली, पण पाऊस नाही आला तर सगळं जाईल. आपण आता पावसाकडे सगळे वाट बघून येत, सगळे तयारी त्यांची. पाऊस आले की सगळे नीटनाटकं करून खुरपणी वगैरे चालू आहे, खुरपून ते करून रेडी. पण पाऊस आला तर बरं आहे.
शेतकऱ्याचं सगळं पूर्ण पूर्ण आयुष्य म्हणजे संपूर्ण निसर्गावर अवलंबून आहे, म्हणजे पावसावर. आणि आम्ही ज्वारी पेरलेली तुम्हाला माहिती आहे, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं ती उगून आलेली. आणि त्याला तर पाणी नाही आहे, काही नाही, सुकून जाईल चालली. तर त्याला आता आमच्या बोरचं पाणी चालू आहे द्यायला. बघू शकता एवढं भिजलं आहे. तर थोडं एवढं पाणी पण नाही. पण आता काय करता, वाळल्यापेक्षा जेवढं जनावराला तरी पाऊस नाही आलं तर त्यांचं तरी खाण्याची तयारी ठेवावी लागते ना. आपण काहीतरी करू शकतो पण जनावरांचं लय अवघड आहे. बाय सर्वांना.